सर्वांना एक नम्र विनंती की व्हिडिओ पूर्ण पाहावा. प्रतिभाताई आज दुपारपासूनच खूप अस्वस्थ होत्या. घरातील कामात देखील त्यांचे लक्ष लागत नव्हते. नेहमी सर्व काही अगदी प्रेमाने करणारी आपली पत्नी आज इतकी अस्वस्थ दिसत आहे हे पाहून अनिलरावांना देखील काळजी वाटत होती. खरं तर गेले 4 महिने या जोडप्याने घरात काहीही गोडधोड केले नव्हते किंवा कोणत्या नातेवाईकांकडे गेले नव्हते. प्रतिभाताई आणि अनिलराव हे सुखवस्तू कुटुंबातील जोडपे. लग्नाला 10 वर्षे होऊनही घरात पाळणा हलेना. अपत्यप्राप्तीसाठी थोरा मोठ्यांनी पाहुण्यारावळ्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आणि उपाय त्या दोघांनी मनोभावे केला होता. तरी पण दरवेळी त्यांच्या पदरी निराशाच आली होती. शेवटी एका वृत्तपत्रातील एका बातमीने त्यांचे लक्ष वेधले आणि हा शेवटचा पर्याय म्हणून हा उपाय त्यांनी केला आणि ते डॉक्टर सबनीस यांना भेटले. डॉक्टर सबनीसांकडे त्यांनी उपचार सुरू केले आणि काय आश्चर्य, त्यांना पहिल्याच महिन्यात गोड बातमी मिळाली. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी बाळाचे सर्व काही खूप कौतुकाने केले. प्रारब्ध हा त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांचे सर्वस्व होते. सर्व प्रयत्न करून जेव्हा त्यांनी आई वडील होण्याची आशा सोडली होती तेव्हा नशिबानेच त्यांच्या पदरात हे दान टाकले होते. म्हणून त्यांनी त्याचं नाव प्रारब्ध ठेवलं होतं. दोघांच्याही प्रेमात आणि संस्कारात प्रारब्ध वाढत होता. शाळेत आणि कॉलेजमध्ये सुद्धा तो एक हुशार जिज्ञासू विद्यार्थी म्हणून सर्वांचाच लाडका होता. पुढे प्रारब्धने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो क्लास 1 ऑफिसर झाला. प्रतिभाताई आणि अनिलरावांना प्रारब्धचा फार फार अभिमान वाटत होता. त्याच्याच ऑफिसमधल्या एका सुंदर सालस आणि गुणी मुलीशी त्याचं आधी प्रेम आणि मग लग्न ठरलं होतं. अनघा, प्रारब्धची होणारी पत्नी, ती सुद्धा खूप हुशार बुद्धिमान होती. आपल्या एकुलता एका मुलाच्या लग्नात काहीही कमी पडू नये म्हणून प्रतिभाताई आणि अनिलराव बारीक सारीक गोष्टींची काळजी घेत होते. सर्व काही सुरळीत चालले होते आणि अचानक एके दिवशी एका वाईट बातमीने सगळ्या आनंदावर विरजण घातले. अनघाचे एका अपघातात निधन झाले. प्रारब्धला या घटनेने इतका मोठा धक्का बसला की गेल्या 4 महिन्यापासून तो अबोल निर्विकार झाला होता. मानसोपचार तज्ज्ञही त्याच्या या अवस्थेपुढे हतबल झाले होते. प्रतिभाताई आणि अनिलराव पार खचून गेले होते. आज अचानक एक फोन आला. पलीकडून एक मुलगी बोलत होती. तिने प्रारब्धला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. फोनवरील त्या संभाषणाने प्रतिभाताई अस्वस्थ झाल्या होत्या. कोण असेल ही मुलगी? हिला प्रारब्धला का भेटायचं असेल? या विचाराने प्रतिभाताई अस्वस्थ झाल्या होत्या आणि सकाळपासूनच त्या बेचैन होत्या. फोनवर सांगितल्याप्रमाणे ती मुलगी घरी आली आणि येताच तिने त्या दोघांना वाकून नमस्कार केला. प्रतिभाताईंनी चहा केला. चहा घेत घेत ती सांगू लागली, मी मानसी नाईक. गेल्या वर्षभरापासून मी हृदयविकाराने आजारी होते. हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय डॉक्टरांनी सांगितला होता. हृदयदाता न मिळाल्याने माझी जगण्याची उमेदच संपून गेली होती. पण 4 महिन्यापूर्वी माझ्या डॉक्टरांचा मला फोन आला. अनघा गोडबोले ही तरुणी मला हृदय देणार होती. ती अखेरचे श्वास मोजत होती. तिची शेवटची इच्छा म्हणून तिने मला भेटायला बोलावले होते. तेव्हा शेवटच्या क्षणी तिने मला प्रारब्धविषयी सर्व सांगितले आणि जगाचा निरोप घेतला. माझ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि मला नवीन जीवनदान मिळाले. खरं सांगू, त्या दिवसापासून माझे मन
प्रारब्धला भेटण्यासाठी आतुर झाले आहे. कृपया मला त्याला भेटू द्या. प्रतिभाताई आणि अनिलरावांना हे काय चालले आहे ते कळेना. त्यांनी मानसीला प्रारब्धची खोली दाखवली. पाठमोऱ्या प्रारब्धला हाक मारताना नकळत मानसीच्या तोंडातून शब्द निघाले, अनु. आणि काय आश्चर्य, इतक्या दिवसाचा निर्विकार असणारा प्रारब्ध पटकन मागे वळला. दोघे एकमेकांकडे पाहत होते. दोघांच्याही नजरेत एक नवीन ओळख तयार होत होती. मानसीने धावत जाऊन प्रारब्धला मिठी मारली. प्रारब्धनेही तिला कडकडून मिठी मारली. दोघेही खूप रडत होते. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. प्रारब्धला त्याची अनघा परत मिळाली होती. त्याच्या प्रेमाने तिला पुनर्जन्म घेण्यास भाग पाडले होते आणि मानसी नाईकच्या रूपात ती पुन्हा तिच्या प्रारब्धकडे आली होती. तिने जेव्हापासून घरात पाऊल ठेवले होते तेव्हापासूनच प्रतिभाताईंना तिचं वागणं, अनघासारखा नमस्कार करणं हे सर्व थक्क करून सोडणारं होतं. प्रतिभाताईंना वाटत होते की जणू काही अनघानेच तिचं हृदय इथं ठेवलं आहे तिच्या प्रारब्धसाठी. ती त्याच्यापासून कधीच वेगळी झाली नाही आणि होऊही शकत नाही. तिने प्रारब्धला दिलेली वचनं पूर्ण करण्यासाठी ती परत आली होती. त्या दोघांना पाहून प्रतिभाताई आणि अनिलरावांना सुद्धा खूप आनंद झाला. प्रारब्धाने तिला अनघा अशीच हाक मारली. प्रतिभाताई आणि अनिलराव दोघांनी लग्नाची तयारी दुप्पट उत्साहाने सुरू केली. प्रारब्ध आणि मानसीचं लग्न झाले आणि 2 प्रेमजीव एकमेकांचे झाले. शेवटी हृदयाने हृदयाला घातलेली साध हृदयापर्यंत पोहोचली आणि 2 हृदये कायमची एक झाली. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडली ना? कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तुमच्या लाईक आणि कमेंट्सची आम्ही वाट पाहत असतो आणि रोज नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.